या धनगरांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, केंद्र सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. धनगड हा शब्द हा एकच आहे आणि अशा प्रकारचा जो GR आहे तो काढण्याच्या हालचाली शासकीय स्तरावर सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे आदिवासी संघटनांकडून शासनाच्या या भूमिकेचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात येतो आहे. नाशिक जिल्ह्यामधून देखील प्रखर असा विरोध या निर्णयाला होतो आहे. आपल्यासोबत आहेत लकी जाधव, आदिवासी विकास परिषदेचे. त्यांनी सरकारला इशारा दिलेला आहे. काय इशारा आहे लकी भाऊ? आपण आज बैठक घेतली, आपण शासनाला या माध्यमातून काय इशारा देतात? आज आपण बघतोय 2 दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी जे पंढरपूर येथे धनगर समाजाचं जे आंदोलन चालू आहे की धनगरांना आदिवासीचं आरक्षण मिळावं, परंतु त्या आरक्षणाच्या आंदोलनासाठी जो लढा उभा केला त्यांनी, त्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. त्या शिष्टमंडळाला शंभूराजे देसाई यांच्या माध्यमातून बोलवण्यात आलं आणि त्यांना सांगितलं की धनगड आणि धनगर एकच आहे. तो GR हे मिंदे सरकार काढणार, त्यासाठी विकास खारगे नावाची समिती स्थापन करण्यात आलेली आहे. त्यामुळं आदिवासींवरती हा अन्यायकारक निर्णय, ही कमिटी आदिवासीचा बळी घेणारी कमिटी आहे. त्यामुळे ती कमिटी बरखास्त करावी आणि तो GR काढू नये आणि आदिवासींची घाला घालू नये. आज आपण बघतोय माननीय हायकोर्टाने निकाल दिला आहे, माननीय सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे की धनगर आदिवासी कधीच होऊ शकत नाही आणि धनगरांना आदिवासीचं आरक्षण कधीच मिळू शकत नाही. हा निकाल माननीय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. माननीय सुप्रीम कोर्टापेक्षा मिंदे काही मोठा नाही आहे. त्याचसोबत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या नामवंत संस्थेला 2014-15 साली हे फसवणूक सरकार त्या काळात सत्तेवर असताना, धनगर आदिवासी लढा सुरू असताना काम दिलं संरक्षणाचं टीसला की धनगर आदिवासीचं संरक्षण करून अहवाल सादर करा. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सने अहवाल सादर केला की धनगर आणि आदिवासीची संस्कृती परंपरा वेगळी, वेशभूषा वेगळी, धनगरांना आदिवासींचं कुठल्या प्रकारे कोणत्या परिस्थितीत आरक्षण देता येत नाही. परंतु अशा प्रकारचं आरक्षण देण्याचा जर निर्णय शासन घेत असेल तर आपल्या संघटनाची किंवा आदिवासी समाजाची भूमिका नेमकी काय असणार आहे? हे आरक्षणाच्या नावाखाली निवडणुका डोळ्यावर समोर ठेवून आदिवासींचा बळी घेण्यासाठी आरक्षणाचं राजकारण पुढं केलं आहे. हे घोंगडं भिजत ठेवण्यासाठी मणिपूरमध्ये जी घटना घडली, मणिपूर जसं आरक्षणाच्या नावाखाली जाळलं गेलं, मैते आणि कुकी समाज संघर्ष, तसंच त्याच धर्तीवरची महाराष्ट्र जाळण्याचा प्रयत्न हे मिंदे सरकार करतं आहे. आरक्षणाच्या नावाखाली धनगर जातीचा आणि आदिवासी जमातीचा लढा उभा करून, यांच्यात संघर्ष उभा करून मणिपूरची घटना घडण्याचा प्रयत्न करतं आहे. परंतु हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, आद्यक्रांत राघोजी भांगरे, राया ठाकर, देवाजी राऊत या पुरोगामी विचारवंतांचा, क्रांतिकारकांचा महाराष्ट्रात आहे. या महाराष्ट्रामध्ये मिंदे फसून अजितदादाचं कधीही स्वप्न आम्ही पूर्ण होऊ देणार नाही आणि मणिपूरसारखी घटना या महाराष्ट्रात घडू देणार नाही आम्ही. आणि जर यांनी शासन निर्णय काढण्याचा प्रयत्न केला, शासन निर्णय काढला, तर महाराष्ट्रातून आदिवासी भागातून मुंबई मराठवाड्याला सर्व पाणी जातं आहे. आदिवासीच्या पाण्यावरती मुंबई जगते, मराठवाडा जगतोय. ते पाणी आम्ही रात्रीतून सगळ्या नळकांड्या फोडून बंद करून टाकू. आणि त्याचसोबत महाराष्ट्रातून आदिवासी भागातून रेल्वे मार्ग मोठ्या प्रमाणात जातात, रेल्वे जातात. सर्व रेल्वे मार्ग, लोहमार्ग आम्ही रात्रीतून सगळ्या आदिवासी भागातून उखडून फेकून देऊ. आणि आदिवासी भागातील जे रस्ते आहेत ते रात्रीतून नांगर बिंगर JCB उखडून टाकू. परंतु या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. मरण आलं तरी चाललं आम्हाला, पण या धनगरांना, या मेंढरांना जे आमची अवकात काढतात, कालचे व्हिडिओ काय बघितले, काही मेंढरांचे कार्यकर्ते म्हणतात धनगरांची वाकडं तर नदीवर लाकडं. अरे आदिवासींची वाकडं तर तुमचेच नदीवर लाकडं जाणार, हा माझा तुम्हाला इशारा आहे. आणि त्याचसोबत काही कार्यकर्ते काल आंदोलनकारी बोलले आदिवासींची धनगरांसोबत काय अवकात आहे. अरे आमची अवकात आहे, या देशाचे मूळ मालक आहे, या देशाचा भूमिपुत्र आहे आम्ही. आणि जर आमची अवकात आहे म्हणून आम्ही आमच्याकडे आरक्षणाची भीक मागतात भिकारड्यांनो, तर ही भीक तुम्हाला आम्ही कधी देणार नाही. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आदिवासी समाजाची नेमकी भूमिका काय असणार आहे? आता आपण बघितलं आहे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून समाजाच्या वतीने एक इशारा दिला आहे सरकारला. सरकारने चुकीचं पाऊल उचलू नये. या चुकीचं पाऊल उचललं तर सरकारलाच घातक ठरणार आहे. आदिवासी समाजामध्ये 25 आरक्षित सीट आहेत विधानसभेचे आणि विधानसभा डोळ्यासमोर ठेवून जाणूनबुजून हे मिंदे फसवून अजितदादा राजकारण करत असेल तर आदिवासी भागातील 25 आमदारापैकी एकही आदिवासी समाजाचा आमदार त्या सरकारचा, त्या पक्षाचा निवडून देणार नाही आम्ही.
आपण बघितलं की आदिवासी समाज मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आक्रमक झालेला आहे. सोमवारी या संदर्भामध्ये मुंबईमध्ये सर्व आदिवासी आमदारांची एक महत्त्वपूर्ण बैठक होत आहे आणि या बैठकीमधून पुढील आंदोलनाची दिशा जी आहे ती ठरवण्यात येणार आहे. कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक.